सकाळी बाहेर एवढा मस्त मुसळधार पाऊस पडत आहे आणि इकडे मात्र माझी एकच घाई सुरू होती. आज मुलाच्या डब्याला काय बनवायचं? पण आईचा डब्याचा मेनू आधीच ठरलेला होता. गरमागरम इडली आणि सोबत खोबऱ्याची चटणी. गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात तर झाली. सकाळी उठल्यापासून तर रिप पावसाने सुरुवात केली. रिप नाही म्हणता येणार कारण की चांगलाच मुसळधार पाऊस पडलेला. कारण की चांगलाच मुसळधार पाऊस पडलेला होता. वातावरण खूप छान होते आणि खिडकीत बसावसं वाटत होतं चहाचा गरम कप घेऊन. पण ते आईच्या नशिबात सकाळी इतका छान योग नाही आहे ना. आधी डबा असतो, मग लाँग ब्रेकसाठी आणि काय बनवूया याचा विचार असतो. मग काय इडली बनवली आणि त्यानंतर खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली. कारण की इडली ना मुलांच्या डब्यासाठी मला खूप छान वाटते. खायलाही सोपी आणि पोटही भरते. मुलाने डबा संपवून आणला की आपल्याला समाधानही वाटते. तर छान इडल्या तयार झाल्या. पावसाचं वातावरण, बाहेर थंडगार हवा सुटलेली होती. इकडे छान गरमागरम इडली सकाळी बनलेली होती आणि इतकं छान बघून मला जसं कधीतरी असं वाटतं की आपणही सकाळी-सकाळी नाश्ता करून घ्यायला हवा. डबा शाळेतून न पाठवता आपणच खाऊया, पण नाही. आपल्या साहेबांचा हा लाँग ब्रेकचा मेनू होता. आता आपल्याला शॉर्ट ब्रेकसाठीचा पण प्रश्न निर्माण झालाच आहे. शॉर्ट ब्रेकसाठी आपण काय बनवूया? तर शॉर्ट ब्रेकसाठी आपल्याला घ्यायचं होतं आज एक फ्रूट आणि ते फ्रूट इतकं सुंदर आहे दिसायला कारण की त्याचा रंगही इतका सुंदर आहे आणि तेच आपल्याला आज डब्याला शॉर्ट ब्रेकसाठी द्यायचं होतं. आता शॉर्ट ब्रेकसाठी कदाचित हा प्रश्न मिटलेला आहे कारण की ड्रॅगन फ्रूट दिसलेला आहे मला आणि तो प्रश्न मिटवून रंग बघा किती सुंदर दिसतोय या फ्रूटचा. आता शाळेची वेळ होत आलेली आहे आणि बाहेर अजूनही पाऊस सुरू होता. मुलाला तयार करून स्कूल स्कूल बसपर्यंत वेळेत पोहोचायचं होतं आणि स्कूल बसपर्यंत सोडायला आलेले होते. पावसाळ्यात सकाळी स्कूलची धावपळ आणि वेगळीच असते पावसाळ्यातली. स्कूलमधली तयार करा. एका हातात छत्री, दुसऱ्या हातात मुलाची बॅग आणि एकीकडे मुलाकडे लक्ष. कारण की रस्ता क्रॉस करायचा. त्याला स्कूल बसपर्यंत सोडून आले, बाय केलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर घरचे काम केलेत आणि त्यानंतर मग काही वेळाने मला पार्सल रिसीव्ह झालं आणि पार्सल एक सुंदर असं मी मिरर मागवलेला होता आणि सुंदर असा टेबलवर जो आपण मिरर ठेवतो आणि त्यावर सुंदर असं आपण आपला चेहरा बघतो त्या मिररमध्ये, तर ते मी पार्सल रिसीव्ह केलेलं होतं. कारण की मी आठवड्याभरापूर्वीच ऑर्डर केलेलं होतं. पार्सल आलं की मला उघडल्याशिवाय चैन पडत नाही. चला तर बघूया आपण मिरर कसा आहे आणि मिरर खूपच छान आहे. मला वाटलं नव्हतं इतका सुंदर मिरर येणार आणि किंमत सांगितली तर तुमचा विश्वास बसणार नाही. हा तर फक्त ₹387 ला मला पडलाय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की
कुठलंही ऑनलाईन आपण वस्तू जेव्हा मागतो ना, तेव्हा आपल्याला आवडलं की आपण दुसऱ्यांना विचारायची सवय तर आपल्याला असतेच. मग पार्सल उघडून बघितलं, मिरर नीट लावून बघितलं आणि खूप सुंदर असं त्याचं दिसत होतं आणि खूप सुंदर असं लूक दिसत होतं. त्यानंतर सोबतीला आणि एक दुसरं पार्सल मी मागवलेलं होतं, जे की नॅपकिन स्टँड होतं आणि सगळे पार्सल्स उघडवून बघण्यात माझा इतका वेळ गेला, की मला लक्षात आलं, की बाहेर सकाळपासून पडणारा पाऊस आता थांबलेला आहे. बाहेर बघितलं तर वातावरण एकदम बदलून गेलोय. पावसाळ्यानंतरची जी हिरवळ डोळ्यांना इतकी छान वाटते, तेवढ्यात गायी चरायला आलेल्या होत्या. कारण त्यांच्याकडे मी काही वेळ तर बघतच राहिले. दिवसभर आपण किती कामात बिझी असलो, तरी छोटे-छोटे क्षण ना मन एकदम शांत करून जातात. पण आता जास्त वेळ बसून चालणार नव्हतं कारण की आपल्याला कामे आटपून आपल्याला क्लासला जायचं होतं. ही सायंकाळची वेळ आहे. क्लासवरून आम्ही डायरेक्ट थेट रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो. कारण आज कुल्लूचा बाबा येणार होता आणि त्याला उत्सुकता होती, की आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेन चक्क 45 मिनिट उशिरा होता आणि हे आहे स्टेशन आणि छान असा पाऊस पडून गेलेला होता. त्यामुळे सगळं वातावरण थंड झालेलं होतं. आणि कुल्लू ऑफकोर्स रेनकोट घालून तर होताच आणि त्याचं चाललेलं होतं थोड्या-थोड्या वेळात, की "ट्रेन आली का आई? हे सांग, की किती म्हणजे मोठ्या माणसांना आपण थांबवू शकतो, की ट्रेन लेट असलं, की लहान मुलांना किती आपण म्हणजे त्यांना थोड्या वेळात ट्रेन आली का आई? हे सांग ना, किती अवघड आहे. 2-2 मिनिटाला ट्रेन कधी येणार? थोड्या वेळाने परत विचारणार, की 2 मिनिटांनी पुन्हा विचारणार. किती वेळ? प्रत्येक ट्रेनचा आवाज आला, की त्याला वाटतं, की बाबाचाच ट्रेनचा आवाज आलेला आहे आणि बाबा पोहोचतोच आहे. असं ट्रेनचा खूप वेळ वेट केल्यानंतर चक्क 45 मिनिटानंतर त्याची ट्रेन आलेली होती आणि तिथे बाबा दिसल्यानंतर तो धावत-धावत गेला आणि त्याला हग केला. इतका वेळ आम्ही वाट बघितल्यानंतर कंटाळा कुठे एका सेकंदात गायब झाला तो तर त्याला कळलंच नाही आणि त्या आनंदामध्ये इतका वाहून गेला, की त्याला बाबाच्या चक्क कडेवरच त्याने जंप घेतली. शेवटी बाबा भेटला. लहान मुलांना आपला आनंद लपवून ठेवणं शक्यच नाही. त्या व्यक्तीची एवढा वेळ वाट बघितल्यानंतर ती व्यक्ती दिसल्यानंतर घराच्या दिशेने आम्ही निघालो. घरी जाताना पोटाने आठवण करून दिली, की आपल्याला काहीतरी भूक लागली आहे. येताना आम्ही वडापाव आणि भजी घेऊन आलो. त्यानंतर त्याचा बाबा फ्रेश झाला. सगळ्यांनी मिळून छान असं आम्ही नाश्ता करून घेतला आणि छान असं गरमागरम चहा सोबत भजी आणि वडापाव आणि सोबत पावसाळ्यातला थंडगार हवा असं सगळ्यांनी मिळून आम्ही नाश्ता करून घेतला. असा होता आजचा दिवस. चहाचा आनंद घेत आजचा आम्ही व्हिडिओ संपते आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. बाय बाय.